एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेची 2 उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। रात्री उशिरा ही 2 नावे जाहीर होण्याची शक्यता आहे। नाशिक आणि ठाणे या 2 मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाणे लोकसभेसाठी संजीव नाईक यांचं नाव आघाडीवर आहे आणि तसं झाल्यास ठाण्याची जागा भाजपला जाणार। नाशिकमधून हेमंत कोणसे यांचं नाव पुढे येत आहे। नाशिकसाठी ठाणे अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट होऊ शकते। आणि या सगळ्यात प्रसन्न एक जर बघायचं तर आता भुजबळांनी आपला जो आग्रह मागे घेतलेला आहे, उमेदवारीचा दावा मागे घेतलेला आहे, ते पाहता हेमंत गोडसे यांचं वजन वाढलेलं आहे उमेदवारीसाठी। पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, नाशिक ठाणे, ठाण्यासाठी नाशिक काय नेमकं समीकरण घडलेलं काय होणार आहे? ठाणे आणि नाशिक या 2 मतदारसंघाबाबतीतली जी तेढ जो निर्माण झाला होता किंवा जो प्रश्नचिन्ह होतं ते जवळजवळ सुटले। जमायात भुजबळांनी नाशिकमधनं उमेदवारी भरणार नसल्याचं सांगितलं, माघार घेत असल्याचं स्पष्ट म्हटलं। त्यामुळे आता 2 नावं घोषित होण्याची शक्यता आहे। ठाण्यामधून हेमंत गोडसे यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती आहे। अर्थात त्याच्या नावाची अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी ते नाव जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। तर ठाण्यामधून आग्रह होता की भाजपाला न देता एकनाथ शिंदे यांना ती जागा हवी होती, पण संजीव नाईक यांचं नाव जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे। आता संजीव नाईक हे उमेदवाराची अदलाबदल या प्रकारामध्ये उमेदवारी अर्ज भरणार का की भाजपाच्या तिकिटावरून निवडणूक लढवणार, हे सुद्धा प्रसन्न तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण जर का संजीव नाईक हे उभे राहिले तर त्यांना नक्की कुठल्या पक्षातून उभं करणार हा पण प्रश्नचिन्ह इकडे असणार आहे। कारण 2 टर्म ते खासदार होते, खासदाराची म्हणून त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि असं असताना त्यांच्या नावाचं नाव पुढे आलं तर आश्चर्य त्याच्यामुळे मानण्याची गरज नाही, कारण त्यांनी यापूर्वी खासदार होते ते, पण आता नक्की कुठल्या पक्षातनं ते निवडणूक लढवणार हे थोडंसं त्याच्या बाबतीमध्ये अधिक स्पष्टीकरण अजून यायचं बाकी आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।